आज खेकडा चिंबुरी रस्सा बनवूया। खेकडे चांगले साफ करून घ्यायचे, त्यांचं पाठचं कवटं काढून घ्यायचं, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे। एकदम स्वच्छ धुवून झालेत, त्याचे पांगुडे काढून घ्यायचे। जाडसर पांगुडं रस्स्यासाठी ठेवायचं। पिवळसर बिल एका वाटीमध्ये काढून घेऊ रस्स्यासाठी। बारकाली पांगुडी चांगली स्वच्छ धुवून घेतल्यात ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। पांगुडी जरा कडक असतात त्यामुळे ते 2-3 वेळा मिक्सरमध्ये फिरवायचे। थोडं पाणी घालायचं, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक करून झालेले एका पातेल्यामध्ये ओतून घेऊ। पातेल्यामध्ये ओतून चांगलं चाळणीनं चाळून घ्यायचं, जेणेकरून ते जाडसर चुरा राहणार नाही। मसाला सगळा भाजून घ्यायचा। कांदा खोबरं भाजून घ्यायचं चांगलं ब्राऊन कलरचं। अद्रक, लसूण, दालचिनी, वेलची, कांदा, कोथिंबीर, खोबरं चांगलं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, घरचा मसाला। पातेल्यात तेल घालून घेऊ फोडणीसाठी। फोडणीमध्ये पिवळसर बिल ओतून ते चांगलं परतून घेऊ। चांगलं परतून द्यायचा। वरून मसाले टाकून घ्यायचे। मसाले चांगले परतून द्यायचे। चांगले परतून झालेत मसाले, त्याच्यावरून वाटलेला मसाला कांदा लसूण टाकायचा। त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। बारीक गॅसवरती परतून द्यायचा। साफ केलेले खेकडे पांगुड्या टाकून घ्यायच्या। खेकड्याच्या रस्स्याने हात पाय दुखती नाहीत, गुडघे दुखती नाहीत। चांगलं परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं परतून कोकमचं पाणी घालून घ्यायचं। कोकम भिजाय घातला होता त्याचं पाणी घालून घ्यायचं। वरून नांगुड्या वाटल्या तर त्याचं पाणी वाटायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। पांगुड्याचं पाणी टाकलेले चांगलं मिक्स करून घ्यायचं। बारीक गॅसवरती शिजून द्यायचं, जेणेकरून खेकड्याच्या नांगुड्याचं सगळं अर्क उतरल। खेकडा चिंबुरी रस्सा तयार झालेला आहे। जरूर खेकडा चिंबुरी रस्सा करून बघा, जरूर कमेंटमध्ये कळवा।